तर मालेगावनंतर छत्रपतींची गादी असलेल्या कोल्हापुरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला। करवीर तालुक्यातील वडणगे गावात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडद्याने झाकून ठेवत नृत्यांगनांचा बिभत्स धिंगाणा पाहायला मिळाला। या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठं स्टेज उभारण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नृत्याचा कार्यक्रम उरकला गेल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवजयंतीचा ह्यात कुठेही उल्लेख करता येऊ नये असं तरी आमचं मत आहे। का तर महाशिवरात्रच आमची त्यामध्ये आल्या आणि महाशिवरात्री 4 दिवस आमचे कार्यक्रम दरवर्षीच असतात। शिवजयंतीचा असं काय त्यात कोणी उल्लेख करून आमचं असं मत आहे। आणि पूर्वी कितीतरी वर्ष झालं ग्रामपंचायतीजवळच कार्यक्रम होतात। पण पावणे 12 आम्ही बंदच केला, परत पुतळा ओपन करून आम्ही नंतर कार्यक्रम झाल्यानंतर लावणी महोत्सव लावणी महोत्सव असेल ना, लावण्यांचं गाण्यांचा कार्यक्रम। याच्या अगोदर बसून हे स्टेज आहे, छत्रपतींचा पुतळा बसून 5-6 वर्ष झालीत। त्याच्या आधीपासून कार्यक्रम चालू असतात। आज नेमकं ते घडले योगायोगाने त्या गोष्टी, त्यामुळे त्याला वेगळं वळण लागलेलं असं। याला काय म्हणजे काय प्रॉब्लेम आलेला नाही की तुम्ही ते आदल्या दिवशीच कार्यक्रम झाला तो आणि दुसऱ्या दिवशी शिवजयंती, असे गैरसमजुतीमुळे झालेलं आहे। यात काय कोणाचं काय प्रॉब्लेम नाही झालेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।